सात प्रकारचे दुश्मन असतात आपल्या आयुष्यामध्ये, जे तुमची प्रगती होऊ देत नाहीत. जेवढ्या लवकर तुम्ही त्यांना चिरडून टाकाल, तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकाल तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सीधी बात, नो बकवास. हे जे सात दुश्मन असतात ना, हे तुम्हाला नेहमी उद्ध्वस्त करायची स्वप्न बघत असतात. ज्यांना कधीच वाटत नाही की तुम्हाला आयुष्यात यश मिळावं, तुम्ही नाव कमवावं, तुम्ही थोडे पैसे कमवावे, असं या सात दुश्मनांना अजिबात वाटत नाही. चला तर वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. ज्याला तुम्हाला बर्बाद करायचा आहे असा तुमचा पहिल्या नंबरचा शत्रू, सेल्फ डाऊट. स्वतःवर अविश्वास असणं हा तुमचा सर्वात मोठा दुश्मन आहे. अरे भाई, जर तुझा स्वतःवर विश्वास नसेल ना, तर हे जग तुझ्यावर कसा विश्वास ठेवेल? हे काम मी करू शकेन का? हा जो तुझ्या मनातला डाऊट आहे ना, हा डाऊट तुमच्या टार्गेटला, तुमच्या स्वप्नांना सुरू होण्यापूर्वीच मारून टाकतो. कारण टार्गेट पूर्ण करण्यासाठी जी मेहनत करतात, ती मेहनत घेण्यापूर्वीच तुला वाटतं की आपल्याकडून हे होईल का? थांबा. स्वतःवर अविश्वास करणं बंद करा. स्वतःवर इतका विश्वास ठेवा जो तुम्ही स्वतःसाठी विचार केलेला आहे ते तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू शकता. बास, तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला हार मानायची नाही. तुम्हाला सतत स्वतःच्या पुढच्या लेवलसाठी संघर्ष करायची तयारी ठेवायची आहे. कारण तुम्ही सगळ्यात बेस्ट आहात आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता. स्वतःवर शंका घेणं बंद करा. तुम्ही स्वतःसाठी प्रेरणादायी बना. तुमचे लक्ष, तुमची आवड, तुमच्यामधील क्षमतेवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. शत्रू क्रमांक 2 ज्याला तुम्हाला बर्बाद करायचा आहे ना, तो म्हणजे तुमचं स्वतःचं मन, तुमचं कम्फर्ट झोन, ज्याने तुम्ही गुलाम आहात. कारण ते मनमौजी आहे. तुम्ही गुलाम झाला तुमच्या मनाचे. जर तुमचे मन सांगत असेल की आता बस झालं, तर तुम्ही लगेच आराम करायला जाता. जेव्हा तुमचं मन सांगतं की आता वेब सिरीज बघून घ्या, तेव्हा लगेच वेब सिरीज बघता. रील स्क्रोल करा, तेव्हा तुम्ही मोबाईलवर वेळ वाया घालवता. कारण तुम्ही तुमच्या मनाला गुलाम बनवून स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ढकलून दिलंय. आणि तुम्हाला कम्फर्ट झोनची इतकी सवय झाली किंवा कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी घाबरत आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही ते नाही करू शकत. जे काम करण्यासाठी तुम्ही इथे आलात ना, ज्या कामासाठी तुमचा जन्म झालाय, जे टार्गेट घेऊन तुम्ही बसला आहात, त्या टार्गेटचा टी सुद्धा नाही तुमच्याजवळ. तुम्ही तुमच्या टार्गेट पासून इतके दूर गेले आहात की आता तुम्ही मेहनत करण्यासाठी किंवा नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी घाबरत आहात. जर तुम्ही आजपासून सुरू करण्याचं ठरवलं ना, तर तुम्हाला विचार करायलाच महिना लागेल की मला काय करायचं होतं नक्की, का आलो होतो मी इथे. कारण तुम्ही विसरलात. आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते. तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत जगत आहात, जिथे फक्त तुम्हाला वेळ वाया घालवायचा आहे, आराम करायचा आहे. आनंद घेत आहात तुम्ही आयुष्याचा, पण तुम्हाला माहित नाही की जेवढा तुम्ही आनंद लुटाल आयुष्यात, तेवढीच ही वेळ तुमची वाट लावणार आहे. तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ कधीच थांबणार नाही. भैया, तुम्ही इथे कशासाठी आला होतात, विसरलात काय? असा वेळ तुम्हाला कधीच विचारणार नाही. हे तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला काय करायचं आहे. मग तसं पाहायला गेलं तर तुमचा शत्रू फक्त तुम्हीच आहात. तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याजवळ आहे. तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आजचं हे टार्गेट आहे आणि तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही आयुष्यभर आराम केलात, आता तुम्हाला कामाला लागावं लागेल. पण तुम्ही तसं करत नाही आहात, कारण तुम्हाला आराम करायचा आहे. तुम्हाला मेहनत न करता तुम्हाला जे हवं ते मिळवायचं आहे. मित्रांनो, 1000 शत्रू मिळून तुमचं जे नुकसान होईल ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात आणि वेळ वाया घालवत आहेत. वेळ वाया गमावता गमावता तुमचं मन, तुमचा आत्मा, तुमचं शरीर सगळेच इतके कम्फर्ट झोन मध्ये गेलेत ना, की आता तुम्ही तुमच्या मनाला एखादं काम दिलं किंवा एखादं चॅलेंज दिलं ना, लगेच तुमच्या मनात प्रश्न येतो की मी हे काम करू शकेन का? शत्रू क्रमांक 3 तुम्हाला बर्बाद झालेलं ज्याला पाहायचं आहे ना, असा तुमचा 3ऱ्या नंबरचा शत्रू म्हणजे तुमचं आळशी असणं. कुठल्याही कामाला मुद्दाम उशीर करणं, उद्यावर ढकलवणं की नाही यार आज नाही, उद्या करेन. रात्री माझी झोप नीट झाली नाही, आज थोडं झोपून घेतो, उद्या करीन. आज मला मित्रांसोबतही जायचं आहे फिरायला, उद्यापासून पक्का 8 तास अभ्यास करीन. आणि ही तुमची टाळायची सवय जी आहे ना, ही तुम्हाला यशाच्या जवळही फिरकू देणार नाही. कारण एकदा का तुम्हाला उद्याची सवय लागली ना, तर तुमचा उद्या कधीच उजाडणार नाही. तुम्ही आज विचार कराल की उद्या करीन, आणि मग उद्या सकाळी उठून तुमची ती दिनचर्या जी असेल ना, तसाच वेळ गमावणं असेल, जे तुम्ही अनेक दिवसापासून करत आला आहात. कारण आता कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय पडली आहे तुम्हाला. तुम्हाला भीती वाटत आहे मेहनत करायची.
तुमच्या हे लक्षात येत नाही की तुमची स्वप्न मेहनतीशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. पण एकदा का तुमच्या हातातून वेळ निसटून गेली की तुम्हाला वाटेल तरीही तुम्ही मेहनत करू शकणार नाही. आपल्या आयुष्याला योग्य आकार तुम्ही देऊ शकणार नाही. कारण तेव्हा तुमच्यावर इतकं ओझं आलेलं असेल की प्रत्येक बाजूनं तुमच्यावर दबाव असेल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण हे जे केलंय ना, जर मी तेव्हा टाइम वेस्ट केला नसता तर आता ती परिस्थिती आली नसती. म्हणून भैया, काळजी करणं थांबवा. आता टेन्शन घेण्यात अर्थ नाही. आता तुम्हाला एकच काम करावं लागेल. आजचं टार्गेट आजच्या आज पूर्ण करा. जर आजच्या टार्गेट म्हटलं थोडंसं काम जरी बाकी असेल ना, तर तुम्हाला झोप नाही आली पाहिजे टार्गेट पूर्ण केल्याशिवाय. तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं टेन्शन असलं पाहिजे. शत्रू क्रमांक 4, अपयश येण्याची भीती. मित्रा, तुला फेल होण्याची भीती वाटते का? पण तुला भीती वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण तू काही कामाचं सुरूच केलं नाही अजून. मग तुला फेल होण्याची भीती का वाटते? आणि जर तुझ्यात हिंमत असेल ना, तर तू आताही सुरू करू शकतोस. तुझं लक्ष साध्य करण्यासाठी तू आताही मेहनत करू शकतोस. तू आताही मैदानात उतरू शकतोस. तुला कुणी अडवलंय? तू फेल व्हायला घाबरू नकोस. जेव्हा तू मेहनत घेशील ना, तेव्हाच तुला कळेल की तू जी मेहनत घेतली त्याचं फळ तुला किती मिळालं ते. तुला आणखी किती मेहनत घ्यावी लागेल. तुझी कुठे चूक झाली आहे. समजा तुम्ही फेल झाला तर काय बिघडलं? तसंही गेलं वर्ष तुम्ही आराम करण्यात, मजा करण्यातच घालवलंय. आता येणारं वर्ष तुमचं असेल जर तुम्ही जीवतोड मेहनत घेतली तर. आणि जर तुम्ही मेहनत घेतली आणि तुम्हाला जो अपेक्षित होता तो निकाल नाही लागला तर वाईट वाटून घ्यायचं कारणच नाही. जर तुम्ही फेल झाले तर हे समजून घ्या की तुम्ही 90% अचीव केलं होतं. फक्त 10%ची कमी होती. मला त्या 10% वर काम करावं लागेल. तर फेल व्हायला घाबरू नका. कारण अपयश माणसाला जेवढं शिकवते ना, तेवढं यश नाही शिकू शकत. आता तुम्हाला फक्त शिकत राहायचंय आणि पुढे जायचंय. हार मानायची नाही, थांबायचं नाही. एक दिवस तुमचा नक्की येईल. अपयशाची भीती मनातून काढून टाका. सतत मेहनत केली ना, एक दिवस यश तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही अपयशाला घाबरून थांबला, तुम्ही मेहनतच केली नाही, तुम्ही कामच सुरू केलं नाही, तर तुमच्या जवळ कोणत्याच प्रकारचा अनुभव असणार नाही आणि तुम्ही नवीन काही शिकू शकणार नाही. तुमचा 5वा शत्रू जो तुम्हाला बर्बाद करू शकतो तो म्हणजे तुमचा टाइम मॅनेजमेंट. तुम्ही नेहमी म्हणता ना की तुमच्याजवळ काही करायला वेळच नाही. वेळ सगळ्यांजवळ सारखी असते मित्रांनो. एका दिवसात 24 तास सर्वांना मिळतात. तेवढेच सेकंद, तेवढेच मिनिट, कुणाला कमी नाही किंवा कुणाला जास्त नाही. फरक फक्त इतकाच असतो की तुम्ही 24 तासाला कसं मॅनेज करता. तुम्ही तुमच्या 24 तासांचं नियोजन कसं करता. कारण हा तुमचा स्वतःचा निर्णय असतो. तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग व्यवस्थित घेत आहात की नाही हे सांगायला दुसरं कोणी येणार नाही. हे तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की आपण नक्की वेळ कशात गमावत आहोत. तुमचा बराचसा वेळ सोशल मीडियावर जातोय की मित्रांसोबत जातोय की मग झोपण्यात जातोय. तर मग असा कोणता पहाड तोडत असता तुम्ही की तुम्हाला स्वतःचे लक्ष गाठण्यासाठी, स्वतःचे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्हाला दिलेल्या 24 तासांचं नियोजन व्यवस्थित करता येत नाही तर मग तुम्ही काय करू शकाल आयुष्यात. तुम्ही एक सेकंदाचं नियोजन कसं करावं हे शिकलं पाहिजे. नाहीतर तुम्ही सक्सेसफुल व्यक्ती कसे बनाल. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, ती यूज कशी करायची ते शिका. एक पेन आणि कागद घेऊन बसा आणि लिहा त्याच्यावर की तुमचा एक तास कुठे वेस्ट होतोय. वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. जोपर्यंत तुमचं टाइम यूज कसा करायचा हे शिकणार नाही ना तुम्ही, तोपर्यंत तुम्ही कोणतंच काम व्यवस्थित करू शकणार नाही. शत्रू नंबर 7, तुम्हाला बर्बाद होण्याची वाट पाहत असलेला शत्रू म्हणजे कंपॅरिझन, तुलना. तुम्ही प्रत्येक गोष्टीत लोकांसोबत आपली तुलना करू नका. त्याने असं केलं, माझं असं का नाही झालं. तो सक्सेस झाला, मी का नाही झालो. तो तर माझ्या एवढी मेहनत सुद्धा करत नव्हता, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कसे पडले. त्याने माझ्यापेक्षा जास्त पैसे कसे कमावले. तुमचा कम्पेअर करायला जन्म झालाय का? लक्षात ठेवा, तुमची तुलना तुमच्याशी स्वतःशी असली पाहिजे. तुम्ही कालपर्यंत काय होतात आणि आज तुम्ही काय करत आहात. तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे. तुम्हाला फक्त कालच्या पेक्षा चांगलं बनायचं आहे. दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायची गरज नाही तुम्हाला. सर्वांचा स्ट्रगल, सर्वांची कॅपॅसिटी वेगळी असते. तुमचं आयुष्य, तुमचं टार्गेट हे सगळं वेगळं आहे. म्हणून कम्पॅरिझन करणं बंद करा. दुसऱ्यांच्या यशावर का जळता तुम्ही. तुमच्यात धमक असेल ना तर तुम्ही जळवा ना दुसऱ्यांना. भरगच्च यश मिळवून तुम्ही त्यांना दाखवा की तुम्ही काय करू शकता. असं कम्पेअर करून जळून तुमचं काय होईल. ते तर निघून जातील ना तुमच्या पुढे. तुम्ही तिथल्या तिथेच राहणार. तुम्हाला वाटतं की मेहनत न करता आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत तुम्ही 100% आपल्या टार्गेटला देणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही स्वप्न पाहणं बंद करा. यशस्वी लोक तेच होतात जे पूर्णपणे, पूर्ण समर्पण, पूर्ण मेहनत, पूर्ण शिस्तीने भरपूर मेहनत घेतात. कारण त्यांना माहित असतं की आपण थोडं जरी चुकलो ना तर यशापासून आपण कोसू दूर फेकल्या जाऊ. कम्पेअर करायचंच आहे तर तुम्ही स्वतःशी कम्पेअर करा. मागच्या वर्षी ही चूक झाली होती, आता मला ही चूक नाही करायची. मला आता खूप मोठं काहीतरी करायचंय.
बस हे कंपॅरिझन असायला पाहिजे. स्वतःचा शत्रू बनणं बंद करा. वेगळं काहीतरी करायचं ना, मग जगाच्या वेगळंच काहीतरी करावं लागेल. म्हणून तुमच्यामध्ये असलेले हे 7 दुश्मन बाहेर काढून फेकून द्या. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये ते आहेत ना, तोपर्यंत तुम्ही समोर नाही जाऊ शकत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या अपयशाचे शत्रू कुणी बाहेरचे लोक नाहीत, तर तुमच्या आतील आहेत. जेव्हा तुम्ही हे दुश्मन काढून फेकाल ना, तेव्हा तुम्ही जग जिंकायला तयार व्हाल आणि एक दिवस तुम्ही जग जिंकूनच दाखवाल. सर्वात आधी तुम्ही तुमच्या आत असलेल्या शत्रूंवर विजय मिळवा आणि मग बघा, तुम्हाला कुणीच हरवू शकणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.